अशी गर्दी तुम्ही ह्या आधी कधी पाहिली होती का? नाही पहिलीच नव्हती, बघितलीच नव्हती. एवढी तुफान गर्दी काका कुठून आले तुम्ही? मोपाडा रसायनी रसायनी मोपाडा. नाव काय तुमचं? सतीश काशीनाथ साळवी. मी पण आपला रसायनी मधल्याच आहे, वरुसेगाव सूरज मोहिते. आताच आले तुम्ही? हो आता जस्ट आलो. अशी ही तुफान गर्दी तुम्ही कधी पाहिली होती का? नाही एवढी गर्दी फर्स्ट टाइम झाला? फर्स्ट टाइम झाली. आणि काय सांगाल तुम्ही? ही सगळी स्वामींची गाणी आहेत. स्वामी मौन लहरी हे अल्बमचं नाव आहे. सगळी अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारी गाणी आहेत. जय महाराष्ट्र भावांनो, पुन्हा एकदा आपला मराठी डिजिटलचं सर स्वागत. मी सूरज मोहिते. आज तुम्हाला घेऊन चालले स्वामींच्या मठामध्ये. आज 1 जानेवारी आणि तो पण गुरुवार स्वामींच्या दर्शनात सुरुवात करू आपण नव्या वर्षाच्या. आणि आता माझ्याबरोबर आहे शुभम. जास्त टाईम नाही, आपण फर्स्ट टाइम गेलो होतो जेव्हा आपण स्वामींची वारी सुरू केली होती तेव्हा आपण फर्स्ट टाइम गेलो होतो पलसदरीला. तर जिथे आपण पप्पा बोलले की पहिले पलसदरी जा, नंतर तुझ्या वारी पुन्हा सुरू कर. चला काहीच कसे आहेत भावांना, एकदा मजेत ना. आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा आपलं सरसं स्वागत. आपण आता जस्ट चालले स्वामींच्या मठामध्ये. आणि हा आहे आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हा आपला रोजचा येणं जाणार आपला रोड. आणि आपलं जस्ट चालचे कर्जत रोडला. तर आपल्याला चौक फाट्या लागेल. चौक फाट्या लागतात आपल्याला लेफ्ट मारून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं जायचं. आणि हा जे गुरुवार म्हटलं स्वामींच्या आशीर्वादाने सुरू केलेली कुठलीही गोष्ट अपूर्ण राहत नाही. जसं आता आलं चौक फाटा बुक शकता, मी जसं लेफ्ट मारतोय. चला गाईच तर लेफ्ट मारू. टणटणा यस. आज गुरुवार म्हटलं स्वामींच्या मठामध्ये गर्दी असणारच. बघू आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी होते का बघू आपण. मला तर वाटते होणारच. आणि जसं आता लागले आपण कर्जत रोडला. आणि कर्जत रोडला थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला असे मोरबे, वावरले, बोरगाव अशा अनेक गावं आपल्याला लागतात. त्या आल्यानंतर थोडा आपला पलसदरी रोडला राईट मारायचं आपल्याला. तो ते पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतं कसं जायचं ते काहीच. आणि आता जस्ट आता पोचू आपण. चला काहीच चौकात जस्ट पोचला आपण पलसदरी रोडला. बघू शकता तुम्ही हा पलसदरी रोड. त्यात आपल्याला आज तिकडे जाणार कर्जतला सरळ रोड. बघू शकता तुम्ही. एकदा आल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला राईट मारायचं आहे पलसदरी रोडला. जर कोणाला माहीत नसेल तर तुम्ही तिथं उचलू शकता. आणि साईडलाच आपला नमस्ते कर्जत असा हॉटेल आहे, खूप छान असं तिथं नाश्ता होतं. लास्ट आम्ही तिथं नाश्ता केलं होतं खूप छान. आज आपला उपवास असल्यामुळे आपण नाश्ता नाही करायचं, डायरेक्टली आपण जाऊ स्वामींच्या मठामध्ये. चला काहीच राईट म्हटल्यानंतर आपल्याला फक्त पलसदरी फक्त 5 किलोमीटर अंतरावरती आहे. बघू सर्वजण चालले स्वामींच्या मठामध्ये. आणि आजचा आनंद गंगनात मावत नाही काहीच. आणि खूप मस्त वाटतंय. आणि असं कधी जाऊन स्वामींच्या चरण नतमस्तक होतं असं झाले. पण आज चांगला ट्रॉफिक तुम्ही बघू शकता. मला माहिती आहे आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार बावड्यांनो. चला गाईज खूप गर्दी. आता डायरेक्टली आपण भेटू पार्किंगमध्ये. सो गाईज जस्ट आता फायनली पोहोचलं ना आपली गाडी पार्किंग केली बघू शकता. आणि आज तुफान एवढी गर्दी लाईफमध्ये फर्स्ट टाइम एवढी गर्दी बघितली आपल्या पलसदरीमध्ये. हाही मैदान फुल पार्किंगनी झालं. तिकडे त्यांचं क्रिकेट मैदान तोही मैदान पूर्ण चकाचक एकदम फुल भरला आहे. शिवम तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. कारण की मला यायचंच होतं काल. कारण की 2 दिवस मला खूप भास होत होतं की मठात जायचं. शेवटीला माझं इच्छा पूर्ण झाली माझी. चला गाईच आता आपण जाऊ. जास्त टाईम नाही घेत. आता जाऊ स्वामींच्या मठाकडे. बघू शकता तुम्हाला आपल्याला स्ट्रेट जायचं आपला रस्ता क्रॉस करून. चला गाईच कसं काय मग पब्लिक बघितलं ना पूर्ण पार्किंग फुल झाले. जस्ट आता आपल्याला जायचं समोर. शुभम चाललं बघू शकता तुम्ही. आज सर्व भक्त आलेत आपल्या स्वामींच्या दर्शन घेण्यासाठी. चला गाईच सो गाईस जस्ट आता फायनली आपण पोचले. बघू शकता ही तुफान गर्दी. आणि आपल्या स्वामींचं दरबार आणि स्वामींचं आपलं मठ. ओ माय गॉड, लाईफमध्ये फर्स्ट टाइम असं पाहिलेली ही गर्दी बघून तुम्हाला कसं वाटतंय? सर्व स्वामी बघतात, सर्वजण जमले ते पलसदरी मठामध्ये. तुम्ही बघू शकता तुम्ही या तुफान गर्दी. ही सगळी कार आणि बाईकनी घेऊन आलेले आहेत. बाकीचे ट्रेननी आणलं ते वेगळीच अशी गर्दी आतमध्ये बघू शकता तुम्ही. सो गाईस ही गर्दी बघून आता एवढा उत्साह वाढला. पण ते समोरच्या काका तिकडे रिक्वेस्ट करता की तुम्ही 2-2 लाईननी या. तुम्ही 2-2 लाईन सर्वांना दर्शन भेटेल स्वामींचं. त्यामुळे जास्त धक्काबुक्की करू नका आणि असं काही करू नका जेणेकरून दुसऱ्याला त्रास होईल असं. आणि आता सर्व स्वामी भक्तांना आपण विचारू की कुठून कसं आलं, तुम्ही कसं आलं, तुम्हाला दर्शन भेटलं का ते. चला काहीच बघू शकतो तुफान गर्दी. काका तुमचं नाव काय? शंकर शिंदे, शंकर बळराम शिंदे, राणा नेरळ. नेरळ. अशी गर्दी तुम्ही ह्या आधी कधी पाहिली होती? नाही पहिलीच नव्हती.
बघितलीच नव्हती. एवढी तुफान गर्दी, आम्ही एवढ्या मठामध्ये येतो पण अशी गर्दी कधीच आम्हाला भेटली नाही. पूर्ण एवढा स्वामी भक्तांना पूर्ण लाटत आले. हो. क्रिकेटचं मैदान तोही त्यांना भरला आणि समोरचा मैदान तोही भरलाय. असाच स्वामींची माया सर्वांवर राहू दे आणि सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि स्वामींचं प्रेम तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. अच्छा ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. आपण चला. कुठे वाटतं? आम्ही चौकचे वरचे का वर्षे का वरचं वर्षाचे का हा. वर्षाला आमचे नाशिक राहतो. कोण हो? मोरे मोरे सरने आपलं नाव संजय मोरे. संजय मोरे. चला या कधी आला तर घरी भेटायला. येतो आम्ही. माझं नाव सूरज मोहिते, घरी या नक्की. मोहिते का संजय मोरे आता नावच भाऊ. अच्छा आणि एक पंढरात बेलस होता तो वारला. अच्छा. संजय बेलस. येस येस संजय बोलतो. संजय बेलस तो आता ह्याचा येतो कामाला आहे. ठीक आहे. चालेल ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. काका कुठे आले तुम्ही? मोपाडा रसायनी रसायनी मोपाडा. मोपाडा. नाव काय तुमचं? सतीश काशीनाथ साळवी. मी पण आपला रसायनी मधल्याच आहे, वरसेगाव सूरज मोहिते. आताच आले तुम्ही? हो आता जस्ट आलो. अशी ही तुफान गर्दी तुम्ही कधी पाहिली होती का? नाही एवढी गर्दी फर्स्ट टाइम झाला. फर्स्ट टाइम झाली. आणि तुम्ही किती वर्ष आले आपल्या स्वामींच्या मठामध्ये? मी जवळजवळ 5-6 वर्ष झाली येतो पण लांबून जातो तसा. अच्छा. हा. आता तुम्हाला दर्शन भेटेल असं वाटतं? दर्शन सर्वांना भेटेल पण सर्वांनी 2-2 लाखामध्ये आतमध्ये गेलं तर दर्शन होऊ शकतं. होऊ पण- शकतो. आणि तिकडे त्यांना रिक्वेस्ट राहते की सर्वांनी 2-2 आपली आतमध्ये एवढी कॅपॅसिटी नाही की नाही, आतमध्ये माणसं जाऊ जातील शकतात. म्हणून. त्यामुळे बरोबर आहे. दर्शन घ्या तुम्ही. काही माणसं बाहेर येतील, काही माणसं आतमध्ये जातील. असं करायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. बघू आता दर्शन कसे वाटतं ते. अजून कोणाला विचारू बघू कसं वाटतं मंदिरामध्ये. श्री स्वामी समर्थ. बस आता कुठे तुम्ही रशी बांधली त्यानंतर लाईन थोडी पब्लिक कंट्रोल झाले. सर्वांनी सहकार्य करा, सगळ्यांना दर्शन भेटणार आहे स्वामींचं. आणि एवढी गर्दीत पुन्हा होते. एवढी गर्दीत फर्स्ट टाइम पाहिले पलेदरीमध्ये बघू शकता तुम्ही. आता बघू आपल्याला दर्शन भेटतं की नाही. आपण सर्वांना आधी सहकार्य करू, सर्वांना लाईनमध्ये पाठवू एका स्वामी भक्तांना. त्यानंतर आपलं दर्शन भेटणार. मुख दर्शन घेऊ, आपण जाऊ आतमध्ये. चला काहीच. श्री स्वामी समर्थ. आज आपलं बघू शकता अल्बम आहे, स्वामींचं अल्बम लॉन्च झालं. तुम्ही जाऊन या चॅनलला कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली गाणे ऐकू शकता. काय सांगाल तुम्ही? ही सगळी स्वामींची गाणी आहेत. स्वामी मौन लहरी हे अल्बमचं नाव आहे. सगळी अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारी गाणी आहेत. सो तुम्ही यूट्यूब, जिओ सावन, स्पॉटीफाय या सगळ्या चॅनलवर प्लॅटफॉर्मवर तुम्ही ही गाणी ऐकू शकतात. तुम्हाला अगदी सुंदर, मन प्रसन्न झाल्यासारखं वाटेल. नक्की ऐका सगळ्यांनी. श्री स्वामी समर्थ. नक्की तुम्ही ऐका. ताईने सांगितलं तसं. आणि तुम्ही जाऊन मॉर्निंगला ऐका किंवा तुमचं मन कधी दुःख असेल तुम्ही नक्की जाऊन स्वामींची गाणी ऐका. तुमचं मन प्रसन्न नक्कीच होईल. श्री स्वामी समर्थ. प्रचंड गर्दी असल्यामुळे काही स्वामी समर्थ मंदिराच्या बाहेरून दर्शन घेताना तुम्हाला बघू शकता तुम्ही. मीही बाहेर नाही घेणार कारण मी आपल्या कर्जत चौविभागामध्ये राहतो. त्यामुळे येणारी पब्लिक खूप लांबून आले, त्यांना दर्शन घेऊ दे या हेतून मी आज दर्शन मंदिराच्या बाहेरूनच घेणार. आशीर्वाद हा स्वामींच्या कायम आपल्या पाठी राहणाराचा. आणि सर्व भक्त जे बाहेरून दर्शन घेतात त्यांच्या स्वामींचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचेल नक्की. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करेल की तुमचा आशीर्वाद कायम सोबत राहू दे. तसं आपण जाऊ मंदिराच्या. गर्दी कमी होतं नाव का घेत नाही येत. स्वामींच्या मंदिराच्या बाहेरनच दर्शन घेतलं. आता आपण पुन्हा एकदा आपण नक्कीच येऊ स्वामींच्या दर्शनासाठी. बघता 2025 ही संपून गेलं. स्वामी म्हणतात जे तुमचं स्वप्न 2025 मध्ये पूर्ण नाही झालं ते 2026 मध्ये नक्की येईल. प्रामाणिक कष्ट करा. प्रामाणिक तुम्हाला नक्कीच त्या प्रामाणिकपणाचं फल नक्की तुम्हाला भेटेल. आणि स्वामी म्हणतात भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. जर आपलं चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईबर करा. आणि आपला मराठी युट्यूब चॅनल तुम्ही नक्की सपोर्ट करा. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्ही श्री स्वामी समर्थ. आता वाजले 2. मी चालू आपल्या घरी. जसं आता आपण आलो जस्ट पार्किंग एरियामध्ये. खूप मस्त वाटतं येऊन. आणि एवढी प्रचंड गर्दी लाईफमध्ये फर्स्ट टाइम पाहिली, ते पण आपल्या पलसदरीमध्ये. शिवम तुला कसं वाटतं येऊन? खूप छान वाटते कारण की नवीन वर्ष आहे. कारण की आज खूप गर्दी आहे. कारण की आम्हाला बाहेरून भेटलं कारण की रांगेत असल्यामुळे. आणि खूप गर्दी आहे. नेक्स्ट टाइम आम्ही तुम्हाला आतमध्ये दर्शन घ्यायचं दाखवू आम्ही तुम्हाला. आणि आपण लास्ट ब्लॉकमध्ये आपण पलेजर जिथं वारी सुरू केलं होतं, फर्स्ट टाइम आपण पलेजर आलो होतो तिथे आपण तुम्हाला तो ब्लॉग बघितला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा. माझं एक स्वप्न आहे नवीन वर्षामध्ये
कमसे कम स्वामींचे 100 मठ दर्शन घ्यायचेत आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या गावामध्ये कुठे स्वामींचं मठ असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नाव सांगा तुमचं आणि मग आपलं जिथे गावाचं नाव सांगा ते आणि आपण तिथे येण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि हे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करणं खूप गरजेचं आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सर्वांना नवा वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सो गाईज तुम्ही बघू शकता आपल्या स्वामींच्या मठांची कमाने आणि इकडून येणार पूर्ण पब्लिक खोपोलीवरून आणि राईट साईडून येणार पब्लिक आपली नवी मुंबई पनवेल रसायनी मोपाडा आणि आपलं चौक वर्षगावामध्ये येणार. आणि जर तुम्हाला ट्रेनने यायचं असेल कुठं पलद बदलापूर कल्याणवरून तर तुम्हाला ट्रेनने यावं लागेल. आपल्याला कर्जतवरून आपल्याला ट्रेन भेटेल तुम्हाला पलद स्टेशनला उतरलं तुम्हाला गावामध्ये आलं तर कोणीही सांगू शकतो स्वामींचं मठ कुठे नक्की तिथे या. आणि आपला एक माझं स्वप्न पुन्हा एकदा सांगतो की मला स्वामींचे 100 मठांचं दर्शन घ्यायचे त्यासाठी तुमची मदत लागणार आहे. पुन्हा एकदा बोललो कारण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या गावामध्ये कुठे मठ आहेत कुठे नाही तर तुमचे नावही सांगा. मी तिथे नक्कीच येण्याचा प्रयत्न करील. आणि लास्टला मला अक्कलकोटला जायचं आहे आणि सर्वांना मी फ्रीमध्ये घेऊन जाणार आहे आणि ते सांगेन कधी कसं जायचं कसं नाही ते. मला 100 मठ फक्त माझे कंप्लीट होऊ द्या आणि स्वामींचं बोलवणं नक्कीच मला येईल आणि आपल्या अक्कलकोटला आपण नक्कीच जाऊ. आणि जी वारी चालू केली मी ती पलेजरी मठापासून सुरू केली होती. आत्तापर्यंत मला 7 वाऱ्या झाल्यात करून 8वी वारी तुम्हाला नक्कीच इंस्टावर दिसेल. आणि समोरचा तुम्हाला इंस्टा अकाउंट दिसतो तो नवीन अकाउंट आपला आहे. नक्की तुम्ही त्या अकाउंटला फॉलो करा. सगळं अपडेट आपल्या इंस्टा ID वरती असतात. नेक्स्ट वारीला कुठे जाणार आहे आणि कुठं नेक्स्ट ट्रेकिंगला जाणार ते सगळं तुम्हाला अपडेट तिथे भेटेल. जर कोणाला माझ्यावर जॉईन व्हायचं असेल नक्की तुम्ही मला इंस्टा ID ला मेसेज करा. नक्कीच आपण तिथे जाण्याचा प्रयत्न नक्की करू. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आणि भन्नाट गर्दी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली यावर्षी 2026मध्ये आपल्या कर्जतमध्ये पलदरी गावामध्ये असणारे श्री स्वामींचं मठ. आणि स्वामी नक्कीच म्हणतात की भिवू नको मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जे काय करते प्रामाणिक तुम्ही कष्ट करा तर नक्कीच तुम्हाला त्या कष्टाचे फल नक्कीच भेटेल आणि स्वामीचा आशीर्वाद आपल्या पाठी नक्कीच आहे. त्यामुळे मी आजचा ब्लॉग इथेच थांबवतो.